जरा विचार करा, आपल्या घराबाहेर, बागेत, रस्त्याच्या कडेला जी पानं पडलेली असतात, आपण काय करतो त्यांचं? सरळ झाडून कचऱ्यात टाकतो, बरोबर? पण काय होईल जर मी म्हटलं की हाच कचरा कोट्यावधींचा खजिना बनवू शकतो? हो, आज आपण अशाच एका माणसाची अविश्वसनीय गोष्ट पाहणार आहोत, ज्यानं या सुक्या पानांमधनं एक यशस्वी व्यवसाय उभा केला. हे बघा, ही पानं आपण रोजच बघतो आणि अगदी सहजपणे त्यांना झाडून फेकून देतो. पण कधी आपण थोडं थांबून एका वेगळ्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलंय का? कधी असा विचार केलाय की ज्याला आपण सहज कचरा म्हणतो, त्यात खरंच काहीतरी लपलेलं असू शकतं? कारण खरं तर हा फक्त कचरा नाहीये, ही एक संधी आहे. आणि तीही अशी तशी नाही, तर एक अशी संधी जिच्यामध्ये जगाला बदलण्याची प्रचंड ताकद आहे. तर ही सगळी गोष्ट सुरू होते एका अगदी साध्या निरीक्षणातून. एका बाजूला होती एक समस्या आणि दुसऱ्या बाजूला होती एक गरज. आणि ह्या दोन्ही गोष्टी कशा एकमेकांसमोर येऊन उभ्या ठाकल्या तेच आता पाहूया. आता हा विरोधाभास बघा जरा. एका बाजूला आपल्याकडे नैसर्गिकरित्या गळून पडलेली पानं आहेत, जी आपण कचरा म्हणून फेकून देतो किंवा जाळून टाकतो. आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळी कागदी पिशव्या बनवण्यासाठी आपण हजारो जिवंत झाडं तोडतोय. म्हणजे बघा, एका नैसर्गिक संसाधनाचा आपण सरळ सरळ अपव्यय करतोय आणि दुसऱ्याचा थेट विनाश. आणि हाच विरोधाभास युक्रेनमधल्या एका तरुण उद्योजकाला, ओलेक्झांडरला, स्वस्थ बसू देत नव्हता. त्याला पर्यावरणाची ही हानी अजिबात पटत नव्हती आणि त्याला कुठेतरी आतून खात्री होती की यावर नक्कीच नक्कीच काहीतरी चांगला उपाय असणार. तर मग ह्याच अस्वस्थतेतून आणि काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं शोधण्याच्या ध्यासातूनच एका भन्नाट कल्पनेचा जन्म झाला. बघूया तरी काय होती ही कल्पना. त्यानं काय पाहिलं की सगळीकडे फक्त पानच पानं पडून आहेत, ज्यांचा काहीच उपयोग होत नाहीये. हे फक्त एक साधं निरीक्षण नव्हतं बरं का. हा होता दृष्टिकोन बदलण्याचा एक क्षण. जिथे सगळ्यांना फक्त कचरा दिसत होता, तिथे ओलेक्झांडरला एक प्रचंड मोठी संधी दिसली. आणि मग त्याच्या मनात तो एक क्रांतिकारी प्रश्न आला. काय होईल जर एका समस्येचाच वापर दुसऱ्या समस्येवर उपाय म्हणून केला तर? काय होईल जर आपण ह्या कचऱ्यालाच एका मौल्यवान गोष्टीत बदलून टाकलं तर? आयडिया तर जबरदस्त होती, नाही का? पण ती प्रत्यक्षात आणणं शक्य होतं का, हेच तर ओलेक्झांडरला सिद्ध करून दाखवायचं होतं. आणि इथूनच सुरू झाला त्याचा खरा प्रवास. आणि त्याची प्रक्रिया आश्चर्य वाटेल पण खूप सोपी होती, पण तितकीच हुशारीची. सगळ्यात आधी पानं गोळा करायची, मग ती स्वच्छ धुवायची आणि मग त्या पानांना वाटून त्याचा लगदा म्हणजे पल्प बनवायचा. आणि बस, याच लगद्यापासून त्यानं कागदी पिशव्या तयार केल्या. आणि याच नाविन्यपूर्ण प्रक्रियेतून जन्म झाला एका कंपनीचा, जिचं नाव होतं रिलीफ बॅग्स. अगदी नावाप्रमाणेच झाडांना आणि पर्यावरणाला रिलीफ देणारी, म्हणजे आराम देणारी एक अफलातून कल्पना. ठीक आहे, कल्पना चांगली होती, पिशव्याही बनल्या. पण त्या नेहमीच्या कागदी पिशव्यांपेक्षा खरंच चांगल्या होत्या का, की हा फक्त एक प्रयोग होता? याचं उत्तर आपल्याला आकड्यांमध्ये मिळतं. आणि हे आकडे खरंच खूप प्रभावी आहेत. हे बघा, या पिशव्या फक्त काहीतरी वेगळं म्हणून बनवल्या नव्हत्या. त्या पारंपरिक पिशव्यांपेक्षा जास्त श्रेष्ठ होत्या. कशा? चला बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे या पिशव्या बनवण्यासाठी तब्बल 30% कमी वीज लागते. आता 30% हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण विचार करा, जेव्हा लाखो करोडो पिशव्या बनतात तेव्हा ही किती प्रचंड मोठी ऊर्जेची बचत आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वापरून झाल्यावर ह्या पिशव्या फक्त आणि फक्त 30 दिवसात पूर्णपणे मातीत मिसळून जातात. म्हणजे कचरा नाही, प्रदूषण नाही, काहीच नाही. थोडक्यात सांगायचं तर या पिशव्या पारंपरिक पिशव्यांपेक्षा जास्त मजबूत आहेत. यांना बनवायला 30% कमी वीज लागते आणि या फक्त 30 दिवसात पूर्णपणे कंपोस्टेबल आहेत. म्हणजे एक असं उत्पादन जे आपल्यासाठी, उद्योगासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पृथ्वीसाठी, सगळ्यांसाठीच फायद्याचं आहे. एक परफेक्ट विन विन सिच्युएशन. पण थांबा, ही गोष्ट फक्त एका यशस्वी उत्पादनाची किंवा एका कंपनीची नाहीये. यांच्याही पलीकडे जाऊन यांच्या मुळाशी एक खूप मोठी गोष्ट आहे, आणि ती म्हणजे आपला दृष्टिकोन. विचार करा, ज्या गोष्टीला संपूर्ण जग कचरा समजत होतं, ओलेक्झांडरने त्याच गोष्टीचं सोनं केलं.
यातून एकच गोष्ट सिद्ध होते की मोठ्यात मोठ्या संधी अनेकदा अशा ठिकाणी लपलेल्या असतात जिथे आपण साधं बघत सुद्धा नाही. एक जुनी म्हण आहे ना, की एकासाठी जो कचरा असतो तोच दुसऱ्यासाठी खजिना असतो. ही फक्त एक म्हण नाहीये, हेच तर नाविन्यपूर्णतेचं म्हणजे इनोव्हेशनचं मूळ तत्त्व आहे. सगळ्यात मोठे शोध तेव्हाच लागतात जेव्हा आपण जगाकडे एका पूर्णपणे नव्या, वेगळ्या नजरेनं पाहतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कुठल्याही गोष्टीकडे कचरा म्हणून पाहिलं जाईल, तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा. आपल्या आजूबाजूला असा कोणता कचरा आहे जी खरं तर एक मोठी संधी असू शकते? कोण जाणे, कदाचित पुढची मोठी कल्पना आपल्याच अवतीभवती शोधली जाण्याची वाट